हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण BA फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्टमधील साहित्य दर्पण कंपल्सरी मराठी या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन आणि उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. या अगोदर असणाऱ्या सर्व नमुना प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही नक्कीच चेक करू शकता. या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला आपल्याला 2 सूचना दिलेल्या आहेत. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. ज्या काही सूचना दिलेल्या असतात त्या अगोदर आपण वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतरच उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायची आहे. प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी आहे, योग्य पर्याय निवडा. प्रश्न या ठिकाणी असा दिलेला आहे की योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा एक प्रश्न असतो. तर या ठिकाणी तुम्ही केवळ ऑप्शन जरी उत्तरामध्ये लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळून जातील. पहिला आहे, चक्रधर स्वामींचे पट्टशिष्य म्हणून कोणास ओळखले जाते? महिम भट, नागदेवाचार्य, भास्कर भट, गोविंद प्रभू. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सच्चिदानंद बाबा यांपैकी नाही. या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला खूण केलेली दिसून येईल, परंतु ते खूण केलेलंच उत्तर आहे असे गृहीत धरू नये. या प्रश्नाचं उत्तर संत ज्ञानेश्वर आहे. मी ही प्रश्नपत्रिका मिळवलेली आहे, त्यामुळे हे उत्तर गृहीत धरू नये. सच्चिदानंद बाबा या प्रश्नाचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वरी. तिसरा प्रश्न, महापूर या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? रफिक सूरज, आप्पासाहेब खोत, अनिल, लोकहितवादी. महापूर या कथासंग्रहाचे लेखक आप्पासाहेब खोत आहेत. चौथा, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, राम गणेश यांपैकी नाही. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव गोविंदाग्रज आहे. पाचवा, अखेर कमाई या कवितेत किती पुतळ्यांचे वर्णन आले आहे? 3, 6, 4, 5. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. 6वा, नाम्याची दासी म्हणून कोणास ओळखले जाते? संत जनाबाई, संत मुक्ताबाई कानोपात्रा, संत निर्मळा. 7वा, अनगढ ही कथा कोणी लिहिली आहे? आप्पासाहेब खोत, रफिक सूरज, पु ल देशपांडे, अनिल साबळे. अनगढ ही कथा रफिक सूरज यांनी लिहिलेली आहे. सत्य सर्वांचे आधी घर असे कोण म्हटले आहे? सत्य सर्वांचे आधी घर असे महात्मा फुले यांनी म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 4. या ठिकाणी 6 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. 12 मार्कांसाठी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. याचा अर्थ प्रत्येकी प्रश्नासाठी आपल्याला 3 गुण देण्यात येणार आहेत. नवनवीन ग्रंथांची आवश्यकता या लेखामागील लोकहितवादी यांची भूमिका स्पष्ट करा. नवीन ग्रंथांची आवश्यकता या पाठामध्येच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. सुरुवातीला तुम्ही या पाठाचे लेखक कोण आहेत, त्यांचा उद्देश काय आहे आणि पाठाचा संदर्भ, त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर, अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहावयाचं आहे. माणूस कवितेचे सूत्र लिहा. या उत्तरामध्ये आपल्याला माणूस कवितेचा एकूणार्थ, भावार्थ लिहायचा आहे. भावार्थ म्हणजे
केंद्रीय कल्पना म्हटली तरी तुम्ही चालेल. कवितेचे सूत्र या ठिकाणी लिहायचे आहे. माणूस कविता कोणी लिहिली, लेखक कोण, त्यांचे थोडक्यात परिचय व त्या ठिकाणी कवितेमध्ये कोणती समस्या किंवा काय विषय मांडलेला आहे ते या ठिकाणी लिहायचे आहे. नीती या अभंगाचे विश्लेषण लिहा. प्रगती पुस्तक कवितेतील कवीने कोणती खंत व्यक्त केली आहे. वाटणी कथेत कोणत्या जीवनाचे वर्णन आले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची ओळख करून द्या. प्रश्न क्रमांक 3 भेटे 9 महिन्यांनी या कवितेतील राष्ट्रभक्ती विषयाची प्रेरणा स्पष्ट करा. या प्रश्नाला और प्रश्न आहे. 10 मार्कांचा हा प्रश्न आहे. सूत्रसंचालन म्हणजे काय ते सांगून सूत्रसंचालनाची पूर्ण तयारी कशी करावी ते लिहा. प्रश्न क्रमांक 4 10 मार्कांसाठी पु ल देशपांडे यांच्या परोपकारी गंपू या कथेतील विनोदी प्रसंगाचे वर्णन करा. या प्रश्नाचं उत्तर आपण सहज लिहू शकतो, कारण परोपकारी गंपू हा एक वैचारिक पाठ नसून विनोदात्मक पाठ आहे. हा पाठ तुम्हाला लवकरात लवकरच म्हणजे असं लक्षात येईल की कोणकोणते प्रसंग तिथे विनोदी निर्माण करतात. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा नाही आहे, कारण या प्रश्नाला कोणताही और प्रश्न नसल्यामुळे हा कंपल्सरी प्रश्न तुम्हाला लिहावाच लागेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा आणि असेच मला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.